नेहा, नेहा एक गैरसमज माझा नाही नेहा, तुझा होता. काय बदललंय माझ्या? खरं सांग नेहा, काय बदललंय? मी आजही तोच यश आहे नेहा. आणि हे जे साधेपणाने जगण्याबद्दल तू बोलतेस ना, हे जगलोय मी तुझ्याच बरोबर. जेव्हा माझी आयडेंटिटी, माझी ओळख कोणाला माहित नव्हती तेव्हा मी साधाच वाटत होतो ना सगळ्यांना. मग आता काय बदललंय? आणि त्याची तुम्हा लोकांना खात्री पटली म्हणूनच तुम्ही मैत्री केली ना माझ्या बरोबर. सो आता काय प्रॉब्लेम आहे? हे 100 रुपये आहेत सर. तुमच्यासाठी खूप क्षुल्लक आहे सर, पण आमच्यासाठी याची किंमत खूप मोठी आहे सर. या 100 रुपयात एक दिवस काढू शकाल? आणि जर हे 100 रुपये संपले तर उपाशी राहू शकाल का? सांगा ना, राहू शकाल? नाही ना? तू असं का बोलतेस मला माहित नाही नेहा, पण मी तुझ्यासाठी काय करू शकतो तुला याची कल्पनाही नाही. आजोबा 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 थांब 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 तुझा अरे बापरे 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 अरे बापरे यश 100 रुपये 24 तास गेला. यश 124 गेला. इकडे उठ उठ इकडे इकडे बर. दीर्घ श्वास घे आणि आता बोल. तुमच्या नातवाला डबेवालीने नेहाने 100 रुपये दिवस काढायचं चॅलेंज दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे की मग. आणि तुमच्या 100 नंबरी नातवाने 100 रुपये दिवस काढायचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. उत्तम, अप्रतिम. वाईट काय त्यात? 100 रुपये दिवस. अहो मी आता त्याला म्हणलं माझ्या बरोबर चल, मला जुमानलं नाही. निघाला. मला म्हणाला पब्लिक ट्रान्सपोर्ट तर पब्लिक ट्रान्सपोर्ट, पायी तर पायी, कोणाची हेल्प लागली तर हेल्प, लिफ्ट तर लिफ्ट, पण मी असाच जाणार 100 रुपयात दिवस काढणार. हे सांगायला मी तुम्हाला धावत पळत इकडे आलो. इतका धावलो असतो मी ऑलिम्पिक मध्ये तर त्या तो बोल्ट त्याच्यापेक्षा पुढे जाऊन पहिला आलो असतो. अरे हे लवकर सांगायचं ना. आता वर टच करून आलो मी. 2 मिनिटं उशीर झाला असता ना, एवढं चव्हाणा बोलवायला लागलं असतं मला. मी सिरियस काहीतरी बातमी सांगायला आलो, तुम्ही थट्टा करताय. अरे सिरियसली काय सांगायचं त्यात? करंट आहे. 100 रुपयात दिवस काढणे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. 100 रुपये दिवस. यशवर्धन कधी पब्लिक ट्रान्सपोर्टचा चेहरा पाहिला नाही, लिफ्ट कधी कुणाला मागितली नाही, 100 रुपये दिवस कसं काढणार आहे? अरे ह्याला तर प्रेमाचा चस्का म्हणतात. तो कुठे अडकणार नाही मी तुला सांगतो. या घरासाठी अतिशय योग्य मुलगी मिळालेली आहे. हीच मुलगी या घरात सून म्हणून यायला पाहिजे. मी एक काम करतो, मी ना 3-4 माणसं तिच्या भोवताली पाठव. एक मिनिट उगाच काहीतरी करू का? त्याला त्याचं जगू दे, कळलं? ही माझी ऑर्डर आहे, जगन्नाथ चौधरीची ऑर्डर, लक्षात ठेव. मलाच काय ते बघावं लागणार आहे. माझा नातू प्रेमात पडला. या नेहा, नेहा ग कुठे आहेस? आले. हा कुठे ठेवले तिने पैसे? सॉरी आहे नेहा, तुझ्या पर्सला हात लावला. अगं काय ना, मला सुट्टे पैसे पाहिजे होते, रिक्षावाल्याला द्यायचे होते. कटकट करतोय तो मग आसपासनं. किती द्यायचे? 75. एवढे? अगं हो, 75. काय झालं, यशची चौकशी करण्यासाठी म्हणून रिक्षा तुझ्या घराकडे वळवली ना, म्हणून एवढे पैसे झाले. मी दिले असते का पैसे, पण मला आता परत घरी जायचंय ना, मग परत पैसे द्यायचे, परत ते 100ची नोट, आणि नाही पुरत ग आजकाल 100 रुपये एका दिवसाला. हे 100 रुपये आहेत सर. या 100 रुपयात एक दिवस काढू शकाल? नेहा,
नेहा, अगं दे ना पैसे. हो त्याचा जीव जात असेल त्याला देऊन येते ना. हो हो हा, थँक्यू. हा, काल यशला उगाच 100 रुपयात दिवस काढून दाखवायला म्हणाले. चुकलं माझं. अगं हा, हे घे तुझे पैसे. अगं आजकाल पैशाला पाय फुटलेले आहेत. 100 रुपयात पूर्वी अख्खी चाळ जेवायची आणि आता एक वेळ जेवायचं म्हटलं तरी 100 रुपयाची नोट पुरत नाही. मी बडबड करत काय बसले. यशची तब्येत कशी आहे? काही टेन्शन बिन्शन नाही ना? चांगल्या माणसाच्या बाबतीत ना देव असं करत असतो. काय ग, त्याला ना शांती बिनती करायला सांग ना. एक काम कर ना, तूच फोन कर आणि विचार त्याला. नको नको, मला काय सांगतेस बोल म्हणून. माझं मेलीचं तोंड आधीच फाटकं. मी काहीतरी बोलायचे नसत्याचं काहीतरी होऊन बसायचं. नको नको, तूच सांग त्याला माझा निरोप दे आणि मी चौकशी केली असं सांग. बर. ए ऐक ना, ते मेथीची भाजी करतेस ना तू? मला दे ना थोडीशी. तुझ्या भावाला पण आवडते. करीन घरी जाऊन. हो देत. आय नो मुंबईमध्ये जागा आहे पण मार्केट व्हॅल्यू म्हणावी तशी नाहीये त्याची. सी आय टेल यू वन गोल्डन रूल. ओके, जागा घेतल्यानंतर कमीत कमी 85 दिवसात विदिन 85 डेज जर तुमच्या जागेची किंमत दुप्पट झाली तरच तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. या विल डू वन थिंग. हां, नेक्स्ट टाइम मी जाते ना दुबईला तर यू टॅग अलॉंग. ओके, प्रॉपर्टी कशी निवडायची हा टीच यू. या ऑफकोर्स. व्हॉट अ सिली क्वेश्चन. येस अगं, आमची प्रॉपर्टी कुठे कुठे? सिली क्वेश्चन. ओके, कुठे नाही आहे हे विचार ना. माझ्या एकटीची प्रॉपर्टी बघायची ठरवलीस ना, महिना कमी पडेल तुला. आणि मगाचपासून मी इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलते तर वाय डोंट यू बाय अ चार्टर? इफ यू कांट अफोर्ड इट ॲटलिस्ट टेक अ हेलिकॉप्टर. या म्हणजे सगळीकडे लक्ष ठेवायला बरं पडतं. आता माझंच बघ ना, आता माझं हेलिकॉप्टर असल्यामुळे मी माझा बिझनेसचा व्याप व्यवस्थित सांभाळू शकते. ओके, काय आय एम सॉरी, नॉट यू. या I'll call you later. Yeah, bye. पप्पा, जरा मला समजून सांगाल जमिनीमधल्या इन्व्हेस्टमेंटचं 85 डेज वाला दुनियेला शिकवण्यापेक्षा स्वतःला काय आणि किती जमतंय याकडे लक्ष द्या. तुम्हाला एक साधं काम दिलं होतं यशच्या लग्नाबद्दल, ते नाही जमलं. आणि प्रॉपर्टी बद्दल गप्पा. मी काय सांगितलं आठवत ना तुम्हाला? जर लग्न जमवलं तर हिस्सा मिळेल, नाही तर विसरा सगळं. तुम्हाला एकही छदा मिळणार नाही याची व्यवस्था करून ठेवली मी मृत्यूपत्रामध्ये. पप्पा मी बघतेच. नमस्कार चौधरी सर. माझ्या खोलीत बसूया आपण.